नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जनतेतून कोणतीही मागणी नसताना आणि तशी कोणतीही गरज नसताना महायुती सरकार शक्तीपीठ मार्गाचा आग्रह का धरत आहे याचे संयुक्तिक स्पष्टीकरण हे सरकार आजपर्यंत देऊ शकले नाही। हा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जातं, परंतु यातून नेमके कुणाचे स्वप्न साकारणार आहे हे तसे म्हटले तर उघडगुपित आहे। मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद मंजूर करण्यात आली। मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात चर्चा होत असताना मंत्रिमंडळातील 2 मंत्र्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्यानंतरही सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतंय। या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारने गळचेपी सुरू केली आहे। मंगळवारी तुळजापुरात या महामार्गासाठी भूसंपादन करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आपल्या पावली मागे जावे लागले। त्याच वेळी या महामार्गाला विरोध करत निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर, धाराशिव, सोलापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। या महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीत या भागातील शेकडो हेक्टर सुपीक उपजाऊ शेतीचा बळी जाणार आहे। शेतकऱ्यांचा त्यालाच विरोध आहे। या विरोधामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली होती। आता मात्र या भूसंपादनाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। वास्तविक रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना आणि कुणाची मागणी नसताना शक्तीपीठचा हट्ट का धरला जातोय हेच कळायला मार्ग नाही। शेतकऱ्यांच्या हातून त्यांचे कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन काढून नेमका कुणाचा विकास या सरकारला साधायचा आहे? शेतकऱ्यांचे पीठ करणारा हा शक्तीपीठ महामार्ग कुणाला शक्ती देणार आहे या प्रश्नाचे उत्तर सरकारने आधी द्यावे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।